माहिती मराठीतच आहे ना हो तुमची? मराठीत. हा महाराजांचा मूळ फोटो. उजव्या हाताला जे आहेत ते चोळप्पा महाराज, त्यांची मी 5वी पिढी. पूर्ण चोळप्पाचा 64 वाडा होता, त्यातला 1/4 भाग पाडून चैत्रवद्य त्रयोदशी 30 एप्रिल 1878 महाराजांनी इथं समाधी घेतलेली आहे. 5 वर्ष आधी महाराजांनी स्वतः समाधीचं मंदिर जे आहे ते स्वतः बांधून घेऊन, आपण मगाशी बघितल्याप्रमाणे इकडे अमरकोटच्या शिवलिंग, खंडोबा आणि गणपती यांची स्थापना करून, गुरुपादिका स्थापन करून महाराज आज समाधीस्थ झाले. या ठिकाणी महाराज बसायची जागा होती, त्याच्या बॅकसाईडला महाराजांचं स्नानगृह होतं, आंघोळीची जागा होती. तिथे रुईचं झाड होतं, त्याचे माझे आजोबा रोज पूजा करायचे. 21 वर्षांनी दृष्टांताने झाडाच्या मुळीतून हा गणपती निघालेला आहे. आणि हा वरद विनायक मयुरेश्वर गणेश. एक मिनिट पॉज करा, ऋषी ते जाळी काढ, ते फोटो देणार खाली काढ, पूर्ण खाली काढ, आता येईल ना. तो असा हा वरद विनायक आहे, स्वयंभू गणेश. हा महाराजांच्या हातातला दंड आहे, राजदंड. म्हातारी माणसं कशी काठी पकडतात त्याप्रमाणे स्वामी पकडायची. यावरून तुम्हाला महाराजांची उंची लक्षात येईल. 7 फूट 3 इंच साधारणतः महाराजांची अंदाजे उंची त्यावेळीच्या माहितीतून मिळालेली आहे. आणि सगळे जे काय लीला झालेली ठिकाणी ते इथे आदिमाया स्वरूप दर्शन आहे महाराजांचं. रामकृष्ण परमहंसांना या रूपात दर्शन दिलेलं आणि मंगळवेढ्याच्या कालीभक्ताला महाराजांनी या रूपात दर्शन दिलेलं उल्लेख आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. खंड तर दाखवलं ना.